नमस्कार. आज आपण गोदाबाई आणि महिपतची कथा पाहणार आहोत. संध्याकाळ व्हायला लागली होती. गोदाबाई आपल्या मोडकळीस आलेल्या घरात बसून नवरा महिपतची वाट पाहत होती. अगदी डोंगराच्या पायथ्याशी कच्च्या विटांनी बांधलेल्या घरात ते दोघं नवरा बायको राहायचे. तशी तिथे वस्ती विरळच होती. गोदाबाईचे वय 65-66 होते. दिवस मावळला, पार अंधार बुडूक झाला तरी गोदाबाईंनी घरात कंदील पेटवला नव्हता. तेवढ्यात तिला घराच्या बाहेरून कोणीतरी येत असल्याचा आवाज आला. रानची वस्ती असल्यामुळे गोदाबाई सावधच असायची. ती पटकन उठली आणि पुढे होऊन म्हणाली, "कोण आहे रे तिकडे?" "गोदा आजी." "अगं मी रमा. सरपण आणायला आले होते. म्हणले जाता जाता तुझ्याकडे यावं म्हणून आले बघ." "रमा आहे का?" "अगं रमा, तुला महिपत बाबा दिसले का कुठे?" "नाही ग आजी, मी नाही पाहिलं महिपत बाबांना." "आणि हे काय, तू अंधारातच बसलीस अजून? कंदील नाही पेटवला?" त्यावर गोदा आजी म्हणाली, "अगं रमा, मी तुझ्या महिपत बाबांची वाट पाहत बसले होते आणि कंदील लावायला काडीपेटी सापडेना बघ." रमाने गोदाबाईसोबत थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि आपल्या घरी निघून गेली. गोदाबाई पुन्हा नवऱ्याची वाट पाहू लागली. तेवढ्यात महिपत आला आणि म्हणाला, "काय गं गोदा, तू अजून घरात कंदील नाही पेटवला?" त्यावर गोदा म्हणाली, "काही नाही हो, मी तुमचीच वाट पाहत होते." महिपतने गोदाबाईसोबत बोलत बोलत खिशातली काडीपेटी काढली आणि कंदील पेटवला. सगळं घर प्रकाशमय झालं. गोदाबाईने पटकन चूल पेटवली आणि 2 बाजरीच्या भाकरी, पिठलं, हिरव्या मिरचीचा खरडा बनवला. महिपतने पण तिला स्वयंपाकात मदत केली. स्वयंपाक झाल्यावर दोघं नवरा बायको कंदिलाच्या उजेडात जेवायला बसले. जेवण करताना अचानक गोदाबाईला ठसका लागतो. ती पाणी पिते आणि नवऱ्याकडे पाहत बोलते, "कोणी आठवण काढली असेल व पोरांनी तर काढली नसेल ना?" महिपत गोदाबाईकडे रागाने पाहत बोलतो, "गोदा, तुला किती वेळा सांगायचे, पोराचा विषय काढू नको, पण एक दिवसही असा जात नाही की तू त्या नालायकाची आठवण काढत नाही." गोदाबाई महिपतला समजावण्याच्या सुरात म्हणाली, "जाऊ द्या हो, कितीही केलं तरी ते आपलंच लेकरू आहे आणि तुम्हा गडी माणसांना आईची माया काय कळणार?" त्यावर महिपत काहीच बोलला नाही. दोघांनी जेवण केलं आणि झोपले. मागील 2-2.5 वर्षापासून महिपत व गोदाबाई कच्च्या विटांनी बांधलेल्या व वरून नुसते मोकळे पत्रे ठेवलेल्या घरात राहायला आले होते. एकेकाळी चांगला बागायतदार असलेला महिपत पण पोटचा मुलगा व सुनेच्या जाचाला कंटाळून या घरात राहायला आले होते. महिपत व गोदाबाईला एक मुलगा व एक मुलगी होती. मुलाचं नाव सखाराम तर मुलीचं नाव कल्पना. सखारामला 2 मुली होत्या, शौर्या आणि आर्या. कल्पनाचं लग्न झालं होतं. सगळ्या कुटुंबाचं पालनपोषण महिपत मुलावर म्हणजे सखारामवर विसंबून न राहता स्वतः करत होता. घरात जे पाहिजे ते तो आणत होता. कुठल्याही गोष्टीची कमतरता मुलाला, सुनेला, नातींना पडू देत नव्हता. महिपतच्या नाती शौर्या व आर्या मोठ्या होत होत्या. शौर्याने डी.एड. केलं आणि ती एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. तेव्हा महिपत आसपासच्या नातेवाईकांपुढे शौर्याचं कौतुक करताना थकत नव्हता. असेच आनंदात दिवस चालले होते. एक दिवस महिपत सायकलवरून पडला आणि त्याचा पाय मोडला. तो 2 महिने अंथरुणाला खिळून राहिला. पण तोपर्यंत महिपतच्या मुलाने सखारामने घरातील सर्व कारभार स्वतःच्या ताब्यात घेतला होता. सखारामला व्यवहार ज्ञान नसल्यामुळे शेवटी व्हायचे ते झाले आणि घराला उतरता कळा लागली. पुढे 2-2.5 वर्षांनी महिपत व गोदाबाईंनी नातीचे लग्न केले. नातीच्या लग्नाचा सर्व खर्च महिपतने आपल्या नावावर बँकेत असलेल्या पैशातून केला होता. नातींचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं होतं. आपल्या बापाने सखारामने आपल्या लग्नात 1 रुपयाही खर्च केला नाही यावरून सखाराम व त्याच्या मुलींमध्ये भांडण झाले. त्यानंतर
त्या दोघींनीही बापाच्या घराकडे पाठ फिरवली. मैपत व गोदाबाईचं बरंच वय झालं होतं, त्यामुळे त्यांना शेतातली कामं होत नव्हती. पण तरीही आपल्याला 2 वेळेस खायला लागतं म्हणून त्यांना होईल ते काम दोघेही नवरा बायको करायचे. जसजसं महिपत व गोदाबाईचं शेतातलं काम करणे कमी झालं तसतसे ते दोघेही त्यांच्या सुनेच्या हिराबाईच्या नजरेत खुपू लागले होते. हिराबाई दोघांचा रागराग करायची, स्वयंपाक करताना आदळआपट करायची, जेवणाचं ताट सासू सासऱ्यांपुढे आपटायची आणि तोंडाला येईल ते आपल्या सासू सासऱ्यांना म्हणजे मैपत व गोदाबाईला बोलायची. हिराबाई नवऱ्याला सखारामला म्हणायची, तुझ्या आईबापाला मी किती दिवस असं भाकरी थापून घालू? सखाराम मात्र त्यावर काहीच बोलत नव्हता. त्याचं हिराबाईपुढे काही चालत नव्हतं. अशातच एक दिवस हिराबाई सखारामला म्हणाली, तुला तुझ्या आईबापाला जर या घरात ठेवायचं असेल तर मी या घरातून निघून जाईल, मग बस आईबापाबरोबर संसार करीत. हिराबाई सासू सासऱ्यांना ऐकायला जावं म्हणून मुद्दाम मोठ्या आवाजात बोलत होती. सुनेचं ते दररोजचं घालून पडून बोलणं ऐकल्यावर मैपत व गोदाबाईला मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं. मुलगा आपल्याला या घरातून निघ म्हणायच्या अगोदरच मैपत व गोदाबाईने आपले कपड्याचे गाठोडे बांधले आणि स्वतः मेहनत काबाड कष्ट करून बांधलेल्या घराला कायमचे सोडून निघाले. पण ज्या आईबापाने रक्ताचे पाणी करून आपल्याला सांभाळलं वाढवलं, त्या आईबापाला तुम्ही इथेच राहा, असं घर सोडून जाऊ नका हे म्हणण्याची सखारामची हिंमत झाली नाही. तेव्हापासून त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कच्च्या विटांच्या घरात मैपत व गोदाबाईने आसरा घेतला होता. लोकांच्या शेताचं राखणदारीचं काम करून ते दोघं आपला उदरनिर्वाह करत होते. गोदाबाई रस्त्याकडे पाहत बसायची. तिला वाटायचं, आज ना उद्या तरी आपलं पोरगं सखाराम आपल्याला न्यायला येईल. पण 2-2.5 वर्ष उलटून गेली तरी तो काही आला नाही. गोदाबाई मात्र आपल्या लेकराच्या वाटेकडे नजर लावून बसली होती. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशाच छान कथा ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.